यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी 3 कंपन्या इच्छुक। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापुरातून मुंबई, हैदराबाद, तिरुपती, बेंगलोर तसेच गोवा या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी 3 कंपन्या इच्छुक आहेत। 42 ऐवजी 72 असनी विमानसेवा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव DGCA कडे प्रलंबित असून तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर होईल। त्यामुळे सोलापूरची विमानसेवा लवकर सुरू होईल। त्यानंतर नक्की सोलापुरात IT कंपनी येतील असं मत आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केलं। विधानसभेत सोलापुरातील विविध प्रश्नांवर आवाज उठवल्याप्रकरणी सोलापुरातील खंदक बागेत हरळी प्लॉट योगासन मंडळाच्या वतीनं शुक्रवारी सकाळी त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी त्यांनी सोलापूरची विमानसेवा, IT उद्योग, उड्डाणपूल, समांतर जलवाहिनी, हद्दवाढ भागातील प्रश्न या सर्व प्रश्नांवर भाष्य केले। हे सर्व प्रश्न विधानसभेत मांडले आहेत, त्यामुळे ते नक्की भविष्यात सुटतील आणि मी त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करेन असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं। विमानसेवा सुरू करून मग त्याला ग्रामदेव सिद्धरामेश्वरांचं नाव द्या अशी भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे। जोपर्यंत विमानसेवा चालू होत नाही तोपर्यंत मोठ्या कंपनी सोलापूरला येणार नाहीत। पूर्वी जे होतं ते फक्त चार्टर विमानाचं लँडिंगचं आपलं एअरपोर्ट होतं। आताचं जे मोदी साहेबांच्या हातनं जे ओपनिंग झालंय ते प्रवासी वाहतुकीचं एअरपोर्टचं ओपनिंग झालेलं आहे। DGC ची परमिशन झाली की 15 दिवस लागतील, महिना लागतील। परमिशन तिकडे मिळाली की इकडे 3-4 कंपन्या तयार आहेत की आम्ही सोलापुरातनं विमानसेवा सुरू करू। कोणी मुंबईला करायला तयार आहे, कोणी हैदराबाद सिटी तयार आहे, कोणी बेंगलोर सिटी तयार आहे, कोणी तिरुपती सिटी तयार आहे। या 4ही गोष्टी आपल्या सोलापूर सिटी सोयीस्कर होणार आहेत। विधानसभेत विविध प्रश्नांवर आवाज उठवल्याप्रकरणी अनेकांनी यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांचा सत्कार केला तसेच अभिनंदन केले। यावेळी हरळी प्लॉट योगासन मंडळाचे पदाधिकारी तसेच खंदक बागेतील मॉर्निंग वॉकला येणारे अनेक नागरिक उपस्थित होते। सोलापुरात उत्साही वातावरणात पार पडला होळीचा सण। विविध नगरात गुरुवारी रात्री पेटवल्या मोठमोठ्या होळी। राज्यभरात आज पहाटेपासूनच धुळवडीचा रंगतदार उत्सव सुरू। मुंबईत सिने कलाकार आणि राजकीय नेते करत आहेत धुळवड साजरी। सोलापूर शहर उत्तरमधील 11 रेशन दुकाने अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांच्या मंडळाने केली तपासणी। विडी घरकुल येथील रेशन दुकानाला केला 85,000चा दंड। दुकान परवाना 6 महिन्यांसाठी निलंबित। दैनिक लोकसत्ताकडून छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना विशिष्ट विकास निर्देशांक पुरस्कार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले पुरस्कार वितरण। सोलापूर शहरातील अरविंद धाम येथील रेल्वे अंडरब्रिज करण्यासाठी 3,70,00,000चे टेंडर निघाले, मात्र अद्याप महापालिकेने शांभवी कन्स्ट्रक्शन यांना दिली नाही वर्क ऑर्डर। पावसाळ्यापूर्वी अप्रोच रोडचे काम करणे मोठे आव्हान। Spenka premium water with added mineral quality and experts in water manufacturing, available in 1 liter, 500 ml and 200 ml. Contact 7385460039. Office 6 Cross Road, Commercial Complex, जुना पुणे नाका, सोलापूर। पहिल्या फेजमधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी। फेज 2 आलिशान अशा 70 बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट। सर्व अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त रोड, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग, 2 and 3 BHK प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले। चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया। साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर, CNS हॉस्पिटलच्या समोर, मंगळवेढा रोड, सोलापूर। आजच संपर्क साधा 70 66 94 25 70। सोलापूर शहरातील खंदकबाग तसेच सिद्धेश्वर तलाव परिसरात कावळे मरू लागल्यामुळे उद्या आणि परवा 2 दिवस बगीचा राहणार बंद। सोलापूर जिल्हा परिषदेने जिल्ह्यात जलजीवनाच्या कामावर सुमारे 600 कोटी खर्च केले, तरीही उन्हाळ्यात टँकरद्वारे अनेक गावांना करावा लागणार पाणी पुरवठा। सोलापुरातील मंगळवेढा रोडवरील CNS हॉस्पिटल जवळ महिना अखेरपर्यंत 3रे डी-मार्ट सुरू होणार।
सोलापूर शहरातील 54 मीटर रस्त्याचे काम रखडणार. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या 16 झोपडपट्ट्यांचा निकाल कोर्टातून अद्याप लागेना. निसर्गाची सुरू झाली रंगपंचमी. विविध झाडांना येऊ लागली रंगीबेरंगी फुले. सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात 17 मार्च रोजी सायंकाळी होणार सांस्कृतिक कार्य विभागाचा भक्तिगीतांचा कार्यक्रम. खोक्या बोक्या कुणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार. सतीश भोसलेच्या घरावरील कारवाईवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. शरद पवारांच्या पक्षात मोठा भूकंप होणार. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच अजित पवारांसोबत दिसणार. मंत्री जय शिरसाट यांचा दावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. राज्यात विविध प्रकल्पांसाठी लागणाऱ्या निधीबाबत केली चर्चा. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँक्वेट हॉल. हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01. देशभरात गहू काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून हार्वेस्टला पसंती. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणात हार्वेस्टर मशीन्स दाखल. सतीश उर्फ खोक्या भोसलेला प्रयागराजहून बीडमध्ये आणले. आज कोर्टात हजर केले जाणार. DGCAचा परवाना मिळाल्याने अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून लवकरच सुरू होणार प्रवासी विमानसेवा. आठवड्यात 3 दिवस उड्डाण. होळी व रमजानचा शुक्रवार एकत्र आल्याने प्रशासन सतर्क. उत्तर प्रदेशात मशिदी झाकल्या आणि नमाजाच्या वेळा बदलल्या. बळजबरीने रंगवण्यास बंदी. लीलावती रुग्णालयात काळी जादू सुरू असल्याचा प्रकार उघडकीस. अध्यक्षांचा केबिनखाली हाडे केस आढळले, मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास दिला नकार. Kia, movement that inspires. IPL सुरू होण्याच्या आठवड्यांपूर्वी स्पर्धेतून माघार घेतल्याने बदली नियमानुसार इंग्लंडच्या हॅरी ब्रूकवर 2 वर्ष IPL खेळण्यावर बंदी. नेपाळमध्ये लोकनियुक्त सरकार अपयशी. राजेशाहीच्या समर्थनार्थ जनता रस्त्यावर. राजेशाहीसाठी काठमांडूत विशाल निदर्शने. अमेरिकेत 2000 कोटींची लाच दिल्याच्या प्रकरणात अमेरिकन बाजार नियामकाने गौतम अदानींना बजावले समन्स. केंद्र सरकारने ते समन्स अहमदाबाद न्यायालयात पाठवले. मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यात होणार यंदाचा पहिला IPLचे फायनल. एलिमिनेटरमध्ये मुंबईने गुजरातला 47 धावांनी हरवले. बदलापूर रेप केस प्रकरणात हायकोर्टाचा सरकारला सवाल. तपासात एन्काउंटर बनावट असल्याचे दिसून आले तर FIR का केली नाही? येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.